नमस्कार मित्रांनो मी अजित. रेल्वेमध्ये मोठी भरती निघालेली आहे. 22,195 टोटल जागा आहेत. यामध्ये फक्त तुमची 10वी पास असणं गरजेचं आहे. तुमचा ITI झाला असेल तरी चालेल. यामध्ये विविध प्रकारच्या पोस्ट आहेत, जसं की असिस्टंट असेल, पॉइंट्समन असेल, ट्रॅकमॅन असेल, ट्रॅक मेंटर असेल, अशा प्रकारच्या पोस्ट राहतील. वयाची अट जर पाहिली तर कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 33 वर्ष राहील. फॉर्म भरायची फीस जर पाहिली तर ओपन, OBC आणि EWS यांच्यासाठी 500 रुपये फी आहे. SC, ST, महिला यांच्यासाठी 250 रुपये ऑनलाईन फीज राहणार आहे. फॉर्म भरायची शेवटची तारीख 2 मार्च 2026 आहे. या व्हिडिओमध्ये या भरतीचा ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधून, लॅपटॉप किंवा PCमधून या वेबसाईटवरती यायचंय. rrbapply.gov.in वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर पाहू शकता, इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. पहिला आहे लॉग इन विथ आधार, दुसरा आहे लॉग इन विथ RRB अकाउंट क्रेडेन्शियल आणि तिसरा आहे क्रिएट अन अकाउंट. जर यावरती तुमचं अकाउंट असेल तर लॉग इन विथ आधार म्हणजे आधारने लॉग इन करू शकता, आणि किंवा अकाउंट असेल तुमचं तर RRB अकाउंट क्रेडेन्शियल ID पासवर्ड लॉग इनवरून लॉग इन करू शकता. जर अकाउंटच नसेल तुमचं तर 3 नंबरचा ऑप्शन आहे क्रिएट अन अकाउंट. तर आपण अकाउंट नाहीये, त्यामुळे क्रिएट अन अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. क्रिएट अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे काही नोट दिलेली आहे, हे वाचून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला इथे आता अकाउंट उघडण्यासाठी काही माहिती भरायची आहे. ती माहिती व्यवस्थित इथे वाचून घ्या. आता कंट्री ऑफ नॅशनॅलिटी आपली इंडिया आहे, तर आपण इंडिया सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथे पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये फुल नेम विचारलंय. तुमचं पूर्ण नाव कसं टाकणार आहे? तुमच्या मार्कशीटवरती 10वीच्या जसं आहे तसंच टाकायचं. अगोदर आडनाव, त्यानंतर नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, अशा पद्धतीने नाव टाकायचंय. इथे सुद्धा रिटाईप फुल नेम, रिटाईप म्हणजे पुन्हा इथे टाईप करायचंय. त्यानंतर हॅव यू चेंज्ड युअर नेम? तुम्ही जर नाव चेंज केलं असेल कधी तुमचं, तर ते तुम्ही नाव चेंज केलं असेल तर येस करून ते नाव चेंज केलं असं दाखवू शकता. नसेल तर नो करायचंय. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ विचारली आहे. डेट ऑफ बर्थ दोन्ही साईडला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर मेल आहात का फिमेल आहात ते दोन्ही साईडला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर फादर्स नेम, तुमच्या वडिलांचं जे काही नाव आहे ते दोन्ही साईडला तुम्हाला टाकायचं आहे व्यवस्थितरित्या. मदर्स नेम, आईचं नाव दोन्ही साईडला टाकून घ्यायचंय. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये येणार आहे. ईमेल ID टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि दोन्हीवरती तुम्हाला जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. जनरेट ईमेल OTP, ईमेलवरती OTP येईल, तो OTP इथे तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. मोबाईल जनरेट OTP केल्यानंतर मोबाईलवरती OTP येईल, तो OTP टाकून व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला 3 बॉक्स दिसतील. व्हेरिफिकेशन थ्रू डिजिलॉकर, व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्ड आणि आय डोंट हॅव आधार कार्ड. तर 2 नंबरचा जो ऑप्शन आहे व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्ड, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे पहा, व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्डवरती क्लिक केलं की तुमचं जे काही आधार कार्ड आहे तो आधार नंबर इथे तुम्हाला विचारला जाईल. तो आधार नंबर टाकायचा आहे. जनरेट आधार OTP वरती क्लिक करायचा आहे. आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल, तो OTP टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आय कन्फर्म वरती क्लिक करून कन्फर्म करायचं आहे आणि क्रिएट युअर पासवर्डमध्ये तुमचं नाव @123 अशा पद्धतीने दोन्हीकडं सेम पासवर्ड टाकायचा आणि आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून खाली प्रिव्ह्यू अँड क्रिएट अन अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. सगळी माहिती मी भरून घेतलेली आहे. आता पहा, प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर ही माहिती तुम्हाला दिसेल. ही बरोबर आहे का चेक करायची, इथे टिक करायची, रीचेक आणि खाली क्रिएट अन अकाउंट बटनावरती क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंट बटनावरती क्लिक केल्यानंतर अंडरस्टूड सबमिट करायचं आहे. आपलं युजर क्रिएटेड सक्सेसफुली, आपला अकाउंट इथे क्रिएट झालेला आहे. आता मात्र आपल्याला लॉग इन करायचंय. वरती लॉग इनचं बटन तुम्हाला दिसेल. या लॉग इन बटनावरती यायचं आहे. इथे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी 2 पर्याय आहेत. लॉग इन विथ आधार किंवा जो आत्ता तुम्ही ID पासवर्ड बनवला त्याने सुद्धा 2 नंबरला तुम्ही लॉग इन करू शकता. तर इथे सिंपल आपण लॉग इन विथ आधारवरती जाऊयात. त्यानंतर इथे आपला जो मोबाईल नंबर आपण टाकला होता तो टाकायचा आहे आणि खाली टर्म्स अँड ॲक्सेप्ट करून जनरेट OTP वरती क्लिक करायचा आहे. OTP टाकायचा आहे. आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे. अशा पद्धतीने लॉग इन होईल. तुम्हाला याचवरती 2 नंबरचा ऑप्शन आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशनचा ऑप्शन दिसेल.
या बटणावरती क्लिक केल्यानंतर ही जी भरती आहे आता 9/2/2025 व्हेरियस पोस्ट लेव्हल 1 CPC 7 CPC पे मॅट्रिक्स हे जे आहे शेवटची तारीख 2/3/2026. हे पहा ही जाहिरात तुम्हाला इथे दिसेल. यामध्ये आता तुम्ही विच यू विश टू अप्लाय RR फॉर कुठे अप्लाय करायचंय तर आपल्या महाराष्ट्रामधलं मुंबई आहे तर इथे आपल्याला मुंबई सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्राला अजून कुठलंही नाही तर मुंबई सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मुंबई सिलेक्ट करून आय एम नॉट करंटली हे दोन्ही ऑप्शन जे आहेत ते दोन्ही टिक करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. नेक्स्ट केल्यानंतर इथे पहा तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ते ऑटोमॅटिकली येईल. हे कट करायचं आहे. बरीच माहिती ऑटोमॅटिकली येईल. थोडं खाली यायचं आणि खाली खाली काय काय माहिती भरायची आहे ते पहा. इथे थोडे खाली आल्यानंतर मॅरिड आहात का अनमॅरिड आहात ते विचारलं जाईल. अनमॅरिड असाल मॅरिड असाल ते काही ऑप्शन असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर रिलिजन आपण काय आहेत कोणता धर्म आहे आपला हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख बुद्धिस्ट जैन सगळे ऑप्शन आहेत. त्यानंतर आपली मातृभाषा कुठली आहे तर मराठी आहे तर मराठी चॉईस करू शकता. ऑफ लँग्वेज एक्झामिनेशन तुम्हाला जी एक्झाम द्यायची आहे ते कुठल्या भाषेत तुम्हाला द्यायची आहे. मराठी हिंदी इंग्लिश कुठल्याही भाषेत तुम्ही एक्झाम देऊ शकता. ती भाषा निवडा. त्यानंतर परमनंट विजिबल मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन जर तुमच्या जन्मखूण वगैरे काही असेल तर तुम्ही टाकू शकता. जर जन्मखूण काही तुम्हाला माहीत नसेल तर NA असं NA असं टाकायचं. 3 शब्द कमीत कमी तुम्हाला टाकायचेत. N टाकवा म्हणजे काही नॉट ॲप्लिकेबल टाकू शकता. त्यानंतर कम्युनिटी डिटेल्स म्हणजे तुमची कॅटेगरी कुठली आहे. ओपनमध्ये जर तुम्ही येत असाल तर अनरिझर्व्ह आहे. पहिलीच यू आर अनरिझर्व्ह कॅटेगरी. ओपनमध्ये जर तुम्ही येत असाल तर अनरिझर्व्ह कॅटेगरी सिलेक्ट करा. SCमध्ये येत असाल STमध्ये असाल त्यांच्यासाठी OBC अशा कॅटेगरी आहेत. EWSमध्ये येत असाल तर EWS सुद्धा कॅटेगरी आहे. सेंट्रल वगैरे EWS काढलं असेल तर EWS कॅटेगरी सुद्धा आहे. त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करा तुमची कॅटेगरी. त्यानंतर खाली ॲड्रेस पोस्टल ॲड्रेस डिटेल्स ज्यामध्ये प्रेझेंट ॲड्रेस आत्ता जिथे तुम्ही राहताय तो ॲड्रेस तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. तुमचं राज्य कुठलं आहे तर आपलं महाराष्ट्र. त्यानंतर जिल्हा कुठला आहे तुमचा ॲड्रेस तुमचा इथे टाईप करायचा आहे. नियरेस्ट सिटी कुठली आहे गावाचं नाव वगैरे पिनकोड टाकायचा. हा झाला प्रेझेंट ॲड्रेस. प्रेझेंट परमनंट सेम असेल तर खाली तुम्ही टिक करू शकता. इथे टिक केलं की जो प्रेझेंट आहे तोच परमनंट ॲड्रेस इथे येईल आणि त्यानंतर सेव्ह करायचं. सगळी माहिती भरून सेव्ह झालंय. पहा पर्सनल डिटेल्स हॅज बीन सेव्ड. आता नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पुढे येणार आहात ज्यामध्ये आपल्याला अदर डिटेल्स आहे. आता अदर डिटेल्समध्ये एक एक समजून सांगतो तुम्हाला. एक्स सर्व्हिसमॅन डिटेल जसं की माजी सैनिक वगैरे असाल तर येस करू शकता. कशामध्ये आहे एअरफोर्स आर्मी नेव्ही जे काही असेल ते तुम्ही इथे टाकून रँक आपला काय आहे त्यानंतर एंट्री कधी केली तुम्ही सगळी माहिती तुम्हाला द्यायची आहे. नसेल तर नो करायचंय. एक्स सर्व्हिसमॅन नसेल तर नो करा. त्यानंतर अपंग आहे का अपंग असेल तर येस करायचं. कशामध्ये अपंग आहे त्याची कॅटेगरी वगैरे असेल ती सगळी तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल. किती टक्के पर्सेंटेज VDID नंबर वगैरे ते द्यावं लागेल. जर तुम्ही अपंग नसाल तर डायरेक्टली हा जो ऑप्शन आहे तो नो करायचा आहे. त्यानंतर स्क्राईब डिटेल्स जर अपंग वेगळे व्यक्ती असतात त्यांच्यासाठी जर एक्झामिनेशनला कोणी दुसरा व्यक्ती हवा असेल एक्झाम देण्यासाठी त्याला स्क्राईब म्हणतात. एक्झाम देण्यासाठी जर एखादा अपंग व्यक्ती आहे पण त्याला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची गरज आहे तर ते स्क्राईबमध्ये भरतो. तर हवा असेल तर तो तुम्ही येस करू शकता. आणि आपण नॉर्मल व्यक्ती आहात तुम्हाला कोणाचीही गरज नाहीये. एक्झाम तुम्ही स्वतः देऊ शकता तर त्यासाठी आपण इथे नो करायचं आहे. स्वतः एक्झाम देऊ शकता नो करा. त्यानंतर इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास EBCमध्ये जर तुम्ही येत असाल तर या अंतर्गत तुम्ही इथे एलिजिबल असाल. EBCमध्ये जर बॅकवर्ड क्लास इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासमध्ये जर तुम्ही येत असाल तर तिथे तुम्हाला ऑप्शन आहे सेपरेट ऑप्शन देण्यात आलेला आहे. जर या कॅटेगरीमध्ये तुम्ही दे आर एंटर्ड ओनली फी कन्सेशन आहे तर त्यांच्यासाठी आहे. येत असाल तर येस करावं लागेल आणि तुमचं जे काही EBC डॉक्युमेंट असेल किंवा BPL कार्ड असेल किंवा एनी सर्टिफिकेट असेल तुम्ही EBCमध्ये येता त्याचं जे काही प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल. कुणी ते तुम्हाला दिलं त्यांचं नाव सर्टिफिकेट नंबर वगैरे डेट ऑफ इश्यू वगैरे टाकावी लागेल. जर असेल तर येस करा नसेल तर डायरेक्टली नो करा. त्यानंतर डिटेल्स ऑफ सर्व्हिंग रेल्वे ॲप्लिकंट जर तुम्ही रेल्वेचे एम्प्लॉई असाल तर येस करा आणि त्याचा HSRP नंबर वगैरे माहिती विचारली जाईल ते टाका. नसेल एम्प्लॉई तर नो करा. त्यानंतर नेम ऑफ द करंट डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन जर तुम्ही आत्ता कुठे काम करत असाल तर इथे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट कुठे काम करत असाल तर ते टाकू शकता. नंतर तुमचं नाव विचारलं जाईल. काही कुठे काम करताय ते कंपनी किंवा जे काही प्रायव्हेट सेक्टर असेल ते पब्लिक सेक्टर असेल ते
असेल तर टाका, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल. आम्ही कुठेही काम पाहत नाही, नॉट ॲप्लिकेबल टाका. त्यानंतर डिटेल्स ऑफ कोर्स कम्प्लीटेड ॲक्ट अप्रेंटिसशिप. अप्रेंटिसशिप जर तुमची झाली असेल NCVTमध्ये, लक्षात ठेवा ग्रँटेड जे आहेत NCVTमध्ये जर झाली असेल तर तुम्हाला ते कशामध्ये झाले, ITI वगैरेचे ट्रेड असतात ते NCVT मार्फत केले जातात. तर त्याच्यामध्ये झाले असेल तर ते ट्रेनिंग कधी दिलं, ट्रेनिंगची डेट काय होती, ते सगळी माहिती तुम्हाला विचारली जाईल. आणि नसेल तुमचं अप्रेंटिसशिप झाली तर नो करायचंय. त्यानंतर बँक डिटेल्स फॉर रिफंड ऑफ फीज रिफंडसाठी आहे, बँकेचे डिटेल्स घेतले जातात, ज्यामध्ये तुम्ही फक्त आधार नंबर टाकायचा आणि थांबायचं. तुमचे ऑटोमॅटिकली आधार कार्डला, NPCIला, DBTला जी बँक लिंक आहे ती इथे दाखवली जाते. आधार नंबर टाकला की ऑटोमॅटिकली इथे बँक इथे येऊन जाईल. सर्व्हर प्रॉब्लेम कधी असू शकतो, तर रात्रीचं वगैरे ट्राय करत राहा, ऑटोमॅटिकली हे येईल. तर अशा पद्धतीने आलं पाहिजे. तर हे अशा पद्धतीने सगळी माहिती भरायची आहे. हे सेकंड नंबरचं. आता हे सेव्ह करायचं. आता ही सगळी माहिती मी भरलेली आहे. आता सेव्ह झालंय. आय अंडरस्टँड अँड अग्रीवरती क्लिक करायचं आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. नेक्स्ट केल्यानंतर आता थर्डला येणार आहे आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ज्यामध्ये कमीत कमी आपली 10वी या पोस्टसाठी लागणार आहे. तर क्वालिफिकेशनमध्ये मॅट्रिक्युलेशन सिलेक्ट करायचं. त्यानंतर स्टेटस काय, स्टेट तर आपलं महाराष्ट्र. तुम्ही 10वी कुठून दिलेली आहे ते डिस्ट्रिक्ट, तुमचं 10वीला कुठलं बोर्ड होतं, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे. तुमचं जे काही असेल ते बोर्ड तुम्ही सिलेक्ट करा किंवा टाईप करा. डेट ऑफ पासिंग, तुम्ही 10वी परीक्षा कधी पास झाला ती तारीख. त्यानंतर 10वीचा जो रोल नंबर आहे बोर्डाचा तो टाका. आणि SSC सर्टिफिकेट, जे तुमचं SSC सर्टिफिकेट आहे त्याचा इथे तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. ती टाकून ॲड बटनावरती क्लिक करा. तुमची 10वीची माहिती इथे ॲड झालेली आहे. अशाच पद्धतीने तुमचं जर 12वी झाली असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल तर ती माहिती तुम्ही इथे ॲड करू शकता. क्वालिफिकेशनमध्ये 10+2 असेल, ITI वगैरे झालं असेल तर ITIची माहिती, 12वी झाली असेल तर 10+2, बॅचलर ऑफ डिग्री जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन, मास्टर डिग्री तर मास्टर डिग्री झाली असेल मास्टर डिग्री, तर ते तुम्ही इथे टाकू शकता. आणि फक्त कमीत कमी 10वी तरी टाकणं गरजेचं आहे. तुमचं जे काही शिक्षण झालेलं आहे ते तिकडे सगळे तुम्ही ॲड बटनावरती क्लिक करा. सगळी माहिती करून नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर अशा पद्धतीने आता तुम्ही येणार आहात. इथे भरपूर जणांचं कन्फ्युजन होतं, काय करावं कळत नाही. इथे फोटो अपलोड करावा लागतो आणि तो लाईव्ह लागतो. आता इथे सॅम्पल दिलेला आहे, फोटो कसा असावा. तर फोटो इथे पहा, अशा पद्धतीने व्हाईट बॅकग्राऊंड, प्लेन बॅकग्राऊंड थोडक्यात असावा. आता हे मोबाईलमध्ये आपण करूयात, सगळ्यात सोपं जातं. मोबाईलमध्ये या वेबसाईटवरती या आणि लॉग इन विथ आधार किंवा काही हे सगळं कट करून आपण डिरेक्टली मोबाईलमधून आपण सगळी माहिती सेव्ह केलेली असते, त्यामुळे काही अडचण नाही. मोबाईलमधून एकदम सोपी जाते. मोबाईल नंबर इथे टाकून आपलं लॉग इन करा, जसं आपण अगोदर केलं होतं. लॉग इन केलं की अशा पद्धतीने इंटरफेस येईल. थोडं खाली या. खाली येऊन ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करा आणि परत तिथेच जा. मुंबई सिलेक्ट करून आय एम नॉट इथे दोन्हीवरती क्लिक करून नेक्स्ट करा आणि डिरेक्टली आता इथे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये या. आता पहा, डिरेक्टली आपण जी सगळी माहिती भरलेली आहे इथे ऑटोमॅटिकली आलेली आहे. आपण आता मोबाईलमधून करतोय. आता इथे पहा, नेक्स्ट करायचं फक्त. नेक्स्ट बटनावरती क्लिक केलं की तुम्ही येणार आहात अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंटमध्ये, ज्यामध्ये लाईव्ह फोटो आपल्याला लागणार आहे. ते कम्प्युटरमधून अवघड जातं, त्यामुळे मोबाईलमधून दाखवतो. एकदम सोपं आहे. कॅप्चर लाईव्ह इमेजवरती फक्त क्लिक करायचं आहे. कॅप्चर लाईव्ह इमेज, पुन्हा कशा पद्धतीने फोटो पाहिजे ते. त्यानंतर आर यू ट्विन म्हणजे जर जुडे वगैरे असेल तर येस करा, नसेल तर नो, आणि कॅप्चर करायचं. आता एक प्लेन बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला उभं राहायचं आणि बरोबर चेहरा त्या गोलमध्ये घ्यायचा आहे. परफेक्ट. अशा पद्धतीने तुमचा ऑटोमॅटिकली फोटो कॅप्चर होईल. तुम्हाला कुठेही क्लिक करायची गरज नाही. तुमचा फोटो झाला, अपलोडसुद्धा होईल. अपलोड झाला. आता फक्त खाली सिग्नेचर अपलोड करायची आहे. फोटोचं काम डायरेक्टली झालेलं आहे. सिग्नेचर एखाद्या पेपरवरती सही करा आणि ती इथे तुम्ही अपलोड करा. सही मोबाईलमधून गॅलरीमधून अपलोड करा आणि खाली हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे त्यावरती टिक करा. तुमची सहीसुद्धा इथे अपलोड झालेली आहे. त्यानंतर खाली या, सेव्ह बटनावरती क्लिक करा. तुमचं फोटो सही इथे सेव्ह झालेली आहे. आता नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. शेवटची स्टेप येते ज्यामध्ये आपल्याला पोस्ट द्यायचे असतात, प्रेफरन्स द्यायचे असतात. ते तुम्ही इथे देऊ शकता. त्यामध्ये खाली येऊन कुठल्या पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे पोस्ट निवडू शकता. याच्यामध्ये तुम्हाला कुठली सुटेबल आहे, 10वी पासवरती किंवा ITI वरती तुम्ही ChatGPT जेमिनीला विचारून त्यानुसार तुम्ही इथे आपल्या पोस्ट इथे प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करा. तुमचे प्रेफरन्सेस इथे ॲड होतील. कशा पद्धतीने प्रेफरन्सेस इथे पहा, अशा पद्धतीने ॲड झालेत. हे असे झाल्यानंतर आता काही करायची गरज नाही. प्रेफरन्सेस व्यवस्थित लावून घ्या खालीवर करून आणि आय हॅव ॲक्सेस म्हणजे इथे टर्म्स अँड कंडिशन्स सगळे ॲक्सेप्ट करा. इथे टिक करा आणि प्लेस टाकायचं आहे फक्त.
इथे तुमचं जे काही तुम्ही जिथे राहतात या गावाचं नाव वगैरे टाका आणि प्रिव्ह्यू करा. प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करून अजून ॲड करायचेत का तर नो करायचं. इथे लक्षात ठेवा, अजून पोस्ट आपल्याला ॲड करायचे नाहीत. नो करायचं. नो केल्यानंतर हे सगळा फॉर्म तुमच्या समोर येईल. सगळा फॉर्म चेक करायचा आहे, ॲक्सेप्ट करायचे आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं. सबमिट. पुन्हा सबमिट करायचं आहे. सबमिट झालं की आपला फॉर्म झालेला आहे. आता पेमेंट करायचं ऑप्शन आहे. जे काही पेमेंट असेल 250 रुपये 500 रुपये ते तुम्हाला इथे पेमेंट ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा सीसीच्या माध्यमातून सुद्धा करू शकता. 2 ऑप्शन इथे देण्यात आलेले आहेत. पेमेंट झाल्यानंतर तुम्ही गुगल पे, फोन पे मधून सुद्धा पेमेंट करू शकता. स्कॅनरने वॉलेटमधून इथे सुद्धा पेमेंट होईल. झाल्यानंतर पेमेंट झालं, ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये या 3 नंबरचा ऑप्शन आहे पहा. ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन दिसेल, पेमेंट कंप्लीटेड दाखवेल आणि ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो डाउनलोड करण्यासाठी थ्रू ॲप्लिकेशन डोळ्याचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करा. तुमचा फॉर्म भरलेल्याची PDF सुद्धा इथे डाउनलोड होऊन जाईल. तर अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्हाला भरायचा होता. थोड्या दिवसाने हॉल तिकिटे येतील, एक्झाम होतील. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद.